बाली भागरेने जिंकला टॉस. फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला. बॅटिंगसाठी शिवम स्पोर्ट्स गिरसेला पहिल्या डावात त्यांनी इन्व्हाइट केलेलं आहे. 12th मॅन उपस्थित वा हार्दिक स्पोर्ट्स शापूरचे. पहिला बॉल पडायच्या आत आपली उपस्थिती गरजेची आहे, लक्ष सुद्धा. चला फिल्डिंग सेट करा. हार्दिक स्पोर्ट्स शापूर. शिवम स्पोर्ट्स गिरसे त्यांच्या विरुद्ध हार्दिक स्पोर्ट्स शहापूर या दोन टीमच्या दरम्यान उपांत्य फेरीची दुसरी लढत. ऑलरेडी यापूर्वी परी 11 किनवलीच्या विरुद्ध दमदार विजय संपादित करत असताना मेगा फायनल मध्ये जर्मन बेलपाडा 11 हा संघ दाखल झालेला आहे. सामना सुरू होतोय. आघाडीसाठी कल्पेश जाधव आणि त्याची सोबत देतोय शुभम ठाणगे. ही सलामीची जोडी ही ओपनिंग पेअर आता मॅच मध्ये दाखल होते. तर गोलंदाजीसाठी बेस्ट ऑफ बुरशीदी क्रिकेट संघाचा जबरदस्त अष्टपैलू खेळाडू ग्रामीण विभागातून ज्या टीमनं या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्या नावावरती केलेलं आहे. सध्या हार्दिक स्पोर्ट्स शहापूरला तो रिप्रेझेंट करतोय. अर्जुन बांगर बॉलिंग मार्कवर दाखल होताना पाहायला मिळेल. काल देखील जबरदस्त लढत पाहायला मिळाली होती. सूरज प्रदेशान बादशाही आणि त्याचबरोबर अन्वित 11 बेस्ट ऑफ बुरशीदीच्या दरम्यान ग्रामीण विभागातील मेगा फायनलचा तो सामना होता, ज्यामध्ये कल्पेश जाधव विरुद्ध अर्जुन बांगर हे बॅटल तितकंच इंटरेस्टेड होतं. आणि आता तोच उत्साह तोच जल्लोष या सामन्यात देखील पाहायला मिळेल, कारण तेच दोन खेळाडू आता आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सामना सुरू होतोय. पहिला बॉल जसा पडेल टाइम काउंटर स्टार्ट होईल. लक्ष सुद्धा 3:38 ही स्थानिक वेळ आहे. हार्दिक स्पोर्ट्स शहापूर वेळेच्या बाबतीत आपलं सहकार्य मॅनेजमेंट कमिटीला अपेक्षित असेल. गेम इज ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. या दोन्ही टीमला आपण देऊयात ऑल द बेस्ट. डीप मध्ये मिडविकेट आणि त्याचबरोबर वाईडिश लॉंग ऑफ सेट करण्यात आलेला आहे. मिड ऑफ आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर बॅकवर्ड पॉइंट गली पॉइंट शॉट थर्ड शॉट फाईन लेग त्याचबरोबर स्क्वेअर लेग आपण बघत आहोत. सामना सुरू होतोय. पहिला बॉल टाकण्यासाठी तयार अर्जुन बांगर. पहिला बॉल शॉट ऑफ लेंथ पूल केलाय गुल केलाय. कल्पेश जाधव शो सध्या सुरू झालाय. पाठवलाय बॉल हवाई यात्रेकरता टाटा बाय बाय. पहिल्या बॉलवरती अर्जुन बांगरचं केलंय भव्य स्वागत. षटकार.
संजयजी गुटे मंचावरती उपस्थित झालेत, आपले स्वागत आहे, वेलकम. त्यांची उपस्थिती आपल्याला आज पाहायला मिळते. षटकारानं मात्र डाव सुरू होतोय कल्पेश जाधवच्या सोबतीनं शिवम स्पोर्ट्स गिरसीचा. फुल टॉस आता स्वीप केलाय, गॅप मध्ये खेळतायत, फाईन लेगच्या मधून बॉल चाललाय. स्कोर लेगचा फिल्डर बॅकअप साठी तितक्याच वेगानं पोहोचलाय, पाठवण्या परिस्थितीत होता. चांगली फिल्डिंग, सिंगल धाव, सिंगल धाब्यानं स्कोर सध्या आपण बघत आहोत 7 ऑन बोर्ड. 7 धाबा सध्या धाव फलकावर. स्ट्रायक आता रोटेट, स्ट्रायकर एंडला पहिल्या सामन्याचा सामनावीर शुभम ठाणगे अर्थात जॉन्टी दाखल होत असताना आपण बघत आहोत. शहापुरातील अनेक तारे सितारे आज या मुरबाड नगरीमध्ये दाखल झालेले आहेत. आमदार चषकाचा ओपन हाफचा किताब आपल्या नावावरती करायचा आहे, त्याच कारणास्तव ही कडवी झुंज सध्या आपण बघत आहोत. ऑन साइडला दिशा दिली आहे, इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक त्याला बीट करत असताना बॉल मागे चाललाय. बॅकअप साठी खेळाडू उपस्थित आहेत, एकच धाव मिळताना दिसेल. जास्त घाई केली होती इनफिल्डच्या क्षेत्ररक्षकानं, परंतु डीप मधला क्षेत्ररक्षक तितक्याच वेगानं पोहोचतोय. स्कोर सध्या 8 ऑन बोर्ड. यावेळेला समोर चांगला ऑन ड्राईव्ह मिडॉन आतमध्ये, त्याचाच फायदा घेतलाय टायगर ऑफ शहापूर. कल्पेश जाधवनं पाठवलाय बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 2 टप्पे घेत असताना सीमारेषेच्या बाहेर 1-2 का 4 येतो तो चौकार. गुड शॉट. चौकारासोबत स्कोर सध्या आपण बघत आहोत 12 ऑन बोर्ड. 12 धावा सध्या धावफलकावर, स्टील 2 टू गो. कल्पेश जाधव आक्रमक पवित्रा या सामन्यांमध्ये देखील धारण करत असताना आक्रमकतेचं माहेरघर म्हणजेच कल्पेश जाधव. प्रत्येक सामन्यात एक वेगळा दबाव असतो, गोलंदाजावर एक वेगळं दडपण असतं जेव्हा जेव्हा कल्पेश जाधवच्या विरुद्ध तो सामोरे जात असतो. फुल टॉस आता फिरवलाय स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्लॉकचा अप्रतिम फटका, चांगलं टायमिंग जुळतंय. षटकार 6 धावा. गुड शॉट. सध्या आपण बघत आहोत 18 ऑन बोर्ड. 18 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 4 बॉल मध्ये 17 धाब्याचं योगदान देतो कल्पेश जाधव. 2 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल त्याच्या बॅट मधून आलेली आहे. आज अन ओपनर फ्लाइंग स्टार्ट या सामन्यात आपण बघत आहोत. ऑन साइडला पॉवर बॅक फटका, चमचमत्या ट्रॉफीला दिली आहे सलामी. बॉल आलाय ट्रॉफी हाऊस मध्ये, दमदार फटका. कल्पेश जाधवचा आहाकार, आणखीन एक दमदार फटका. षटकार. टीमची टोटल आहे दाखल करती सध्या स्कोरबोर्ड 24 आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 5 बॉल 23 धाब्याचं योगदान देतोय कल्पेश जाधव. काल देखील अर्जुन बांगरच्या विरुद्ध तो चांगलाच बरसला होता आणि आता तालुका हाफमध्ये देखील पहिल्या षटकात त्याच्या विरुद्ध 24 धावा स्कोर करण्यात आलेल्या आहेत. सेकंड सेमीफायनल मध्ये मात्र चांगली सुरुवात या डावाची करत असताना संघ शिवम स्पोर्ट्स गिरसे आणि खास करून बॅटर कल्पेश जाधव षटक सुरू होते. दुसरं साहिल गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. लेफ्ट हँडर मीडियम पेसर आता सेकंड पॉवर प्ले मध्ये बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकर एंडवर आपण बघत आहोत शुभम ठाणगे अर्थात जॉन्टीला. षटक सुरू होते दुसरं सेकंड पॉवर प्ले. शुभम ठाणगे सध्या स्ट्रायकर एंडला. ऑन साइडला दिशा दिली, इनफिल्ड मध्ये फिल्डर उपस्थित, थ्रो चांगला दिलाय पण सिंगल धाव मात्र रोखता आली नाही. अक्कुश शेख होते त्या ठिकाणी मॅन फ्रॉम दसई, ज्याचं चांगलं बॅकअप येताना पाहायला मिळालं. सिंगल धाब्यानं स्कोर सध्या आपण बघत आहोत 25 धावा सध्या दाफलकावर. हळूहळू दर्दी क्रीडा रसिकांची गर्दी आता वाढू लागली आहे. आमदार चषकाच्या माध्यमातून त्या सर्वांचं स्वागत. बीके स्पोर्ट्स लाईव्ह या ऑफिशियल वाहिनीच्या वतीनं जवळजवळ 2000 प्रेक्षक
आमच्या सौम्यचं लग्न झालेलं आहे त्या सर्वांचं स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. ऑन साइडला स्लॉक पीप व्हाट अ शॉट. जसा आला बॉल तसा चाललाय सीमारेषेच्या बाहेर. टायगर ऑफ शहापूर कल्पेश जाधवच्या बॅटमधून आलाय हा ब्रँडेड हिट षटकार. सहा धाब्याच्या मदतीनं सध्या टीमची टोटल फ्लाय होत असताना 31 रन्स त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 31. कल्पेश जाधव 6 बॉलमध्ये नॉट आउट. 29. 29 धाब्याची धुवाधार खेळी सध्या साकारतायत. ऑन साइडला आणखीन एक चांगला फटका. फिल्डर उपस्थित पण डबल मॅन्डेट झाली. कॅच पकडायची की बॉल अडवायचा दुविधा प्रश्न, दुविधा मनस्थिती. मात्र आता परिस्थिती खराब होत चालली आहे ती हार्दिक स्पोर्ट्स शहापूरची. मिसफील्ड मिस्टेक, जजमेंट खराब आणि त्या पाठोपाठ येतोय हा चौकार. या चौकारासोबत स्कोर आपण बघत आहोत सध्या 35. 35 धावा. बहारदार कामगिरी या सामन्यात सध्या करत असताना कल्पेश जाधवला आपण बघत आहोत. या वेळेला शफल आकडा चढून खेळण्याचा प्रयत्न पोझिशन मध्ये आले होते. ऑफरच्या बाहेर कमिट झाले होते. स्कोर लेग झोन टार्गेट करायचं होतं. चांगला फुल लेंथ पाहायला मिळाला. चांगला वेग आहे लेफ्टी बॉलर साहिलकडे आणि सध्या डॉट बॉल तो करतो छोटेखानी कमबॅक, छोटेखानी वापसी. टीमची टोटल स्थिर आहे 35. 35. स्टील 2 टू गो. ऑन साइडला दिशा दिली. हवं तसं टायमिंग नाही. एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळताना दिसेल. मिसफील्ड. दुसरीचा प्रयत्न चालवला एसडीज. फिल्डरवरती दबाव टाकलाय आणि आता दुसरी धाव तितक्याच वेगानं पूर्ण करण्यात आलेली आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धाब्यासोबत एकूण धावसंख्या 37. 37. 9 बॉल 35 धाब्याचं योगदान सध्या या पहिल्या डावात देत असताना आपण बघत आहोत कल्पेश जाधवला. सांघिक धावफलक 37. स्टील 1 टू गो. यॉर्कर हेलिकॉप्टर इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चांगला मैदानी फटका पण एकच धाव मिळताना दिसेल. षटक समाप्तीची घोषणा. एंड ऑफ सेकंड ओव्हर. टीमची धावसंख्या 38. 38 विदाउट एनी विकेट लॉस. दोन बॉल 2 धाब्याचं योगदान देत असताना शुभम ठाणगे अर्थातच जॉन्टी. षटक सुरू होतं. तिसरं गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्कवर सुमित भागरे. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर राऊंड विकेटने हलकासा अँगल बनवलाय. बॉल बाहेर निघत चाललाय. सरळ विकेट किपरच्या हातात. डॉट बॉलची होईल सांगता. कल्पेश जाधवच्या विरुद्ध टाकलेला डॉट बॉल कॉन्फिडन्स देऊ जाईल गोलंदाज सुमित भागरेला. तिसऱ्या षटकाची सुरुवात मात्र कमालीची केली गोलंदाज सुमितनं.
फुलटॉस समोर सेट बॅटल ऑफ केलाय. फिल्डर उपस्थित, प्रयत्न चालवला होता पण झेलपर्यंत पोहोचले नाही. दुसऱ्या धाब्याचा कॉल दिलाय. विकेट किपर इनला थ्रो जोपर्यंत रिटर्न होईल. 2 धावा तितक्याच वेगानं पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. अर्जुन बांगर होते डीप मध्ये. कॅच पकडण्याचा प्रयत्न तर केला होता पण यशस्वी ठरला नाही. 2 धावा दरम्यानच्या कालावधीत सहजरित्या मिळताना दिसत आहेत. 2 धाब्यासोबत संघाची धावसंख्या 40, 40 ऑन बोर्ड. चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटच्या दरम्यान या 2 फलंदाजांच्या दरम्यान आपण बघत आहोत. यावेळेला ऑनसाइडला दिशा दिली. अलॉंग टू द कार्पेट बॉल दाखल होतो मिड विकेटला. बॅकअपसाठी खेळाडू उपस्थित आहेत. विकेट किपर एंडला चांगला थ्रो दिलाय. एकदा मिळताना दिसेल. सिंगल धाब्याच्या सोबतीने एकूण धावसंख्या दाफलकर आपण बघत आहोत 41 ऑन बोर्ड. सध्या एकंदरीत 41 धावा स्कोर बोर्डवर. ऑन साइडला फटका आता शुभमचा फसलाय. फिल्डर उपस्थित आहेत. सीमारेषेच्या नजदीक अगदी जवळ चांगला झेल पकडलाय आणि सरते शेवटी जी पार्टनरशिप बिल्डअप झाली होती 41 धाब्याची ती आता ब्रेक केली आहे. गमावली पहिली विकेट. शिवम स्पोर्ट्स गिरसेनं फलंदाज बाद. महत्वाची विकेट जी नितांत गरजेची होती ती आलेली आहे. सुमित भागरेला मिळतंय पहिलं सुयश. हार्दिक स्पोर्ट्स शहापूरसाठी पहिली सफलता. टीमची टोटल सध्या 41, 41 स्टील 2 टू गो. या षटकात आतापर्यंत इकॉनॉमिकल कामगिरी आपण बघत आहोत सुमित भागरेची. 4 बॉल त्याने टाकले. 3 धावा खर्च करत असताना एक महत्वाची विकेट त्यानं संपादित केलेली आहे. सो तो कॉन्फिडन्स त्याच्याकडे. लेफ्टी बॅटर आता खेळतो स्टॅकर इनला गणेश, ज्यानं पहिल्या सामन्यात काय जबरदस्त फिनिशिंग टच दिला होता. एक्सप्रेस बॉल बॅटच्या आतली कडा आहे. एसटी रक्षकानं बाकीचं कामकाज सांभाळलंय. फलंदाज बाद. आल्या पावली माघारी परततोय गणेश. तू चल मे आई अशी परिस्थिती. 41 ला दुसरा फलंदाज माघारी. पाहिलं तर अक्षय दाखल होताना पाहायला मिळत आहेत. विकेट हॅट्रिकची संधी आता बनलेली आहे. ती गोलंदाज सुमित भागरेला. ग्रामीण विभागात आतापर्यंत स्पर्धेत 10 विकेट हॅट्रिक कंप्लीट झालेले आपण पाहिलेले आहेत. पाहिजे तालुका हाफमधील पहिली विकेट हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट करेल का गोलंदाज सुमित भागरे. काय कमबॅक केलंय. 2 षटकात टीमचं स्ट्रगल सुरू होतं. रन्स येत नव्हत्या, विकेट येत नव्हत्या आणि जसं सुमित बॉलिंग साठी दाखल झालाय सध्या आपण पाहताय एका पाठोपाठ 2 धक्के त्याने दिलेत प्रतिस्पर्धी टीम शिवम स्पोर्ट्स गिरसे क्रिकेट संघाला. ऑन हॅट्रिक. सेकंड सेमीफायनल सध्या आपण बघत आहोत. ऑलरेडी जनमान बेलपाडा 11 हा संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालेला आहे आणि सध्या ही दुसरी लढत उपांत्य फेरीचा दुसरा सामना आपण बघत आहोत, ज्यात सध्या दबाव बनलाय बॅटिंग करणाऱ्या शिवम स्पोर्ट्स गिरसेवर. ऑन हॅट्रिक. यावेळेला शॉर्ट बॉलचा वापर. थोडा खाली राहिला बॉल, बाउन्स मिळाला नाही. जी उचली अपेक्षित होती अक्षयला ते उचल्या बॉलवरती पाहायला मिळाले नाही. डॉट बॉलनं होईल षटकाची सांगता. इकॉनॉमिकल कामगिरी. कमबॅक हवं होतं हार्दिक स्पोर्ट्स शहापूर क्रिकेट संघाला आणि ते कमबॅक या षटकानं केलंय. त्या ठिकाणी गोलंदाज सुमित भागरेनं. टीमची टोटल आहे आफ्टर एंड ऑफ थर्ड ओव्हर 41, 41 धावा स्कोर बोर्डवर. अंतिम 12 बॉल 2 षटक बाकी आहेत. चला ड्रिंक्स ब्रेक यापूर्वीच कव्हर झालेला आहे. सो सामना आता थांबू नका, विनंती आहे. हार्दिक स्पोर्ट्स शहापूरला मॅचचा मोमेंटम, मॅचचा रिदम आपण ब्रेक करू नका, कारण मेगा फायनलचा सामना जास्तीत जास्त षटकांचा कसा होईल यासाठी आपल्या मॅनेजमेंट कमिटीनं वेळेच्या बाबतीत पहिल्या दिवसापासून कटिबद्ध नियोजन केलेलं आहे. सो आपलंही सहकार्य अपेक्षित आहे, लक्ष सुद्धा.
या स्पर्धेसाठी अनेकविध क्षेत्रातून ज्यांच्या वतीनं मदतीचा हात पुढे आलेला आहे, ज्यांच्या ज्यांच्या वतीनं सौजन्य आमच्या संयोजक समितीला लाभलेलं आहे, त्या सर्वांचं मनस्वी धन्यवाद आम्ही व्यक्त करत आहोत. खास करून अमोलदादा कदोरे यांच्या वतीनं आपलं मनापासून आभार आहेत. सेकंड स्पेल मध्ये साहिलला आपण बघत आहोत ओव्हर नंबर 4 च्या दरम्यान. पहिला बॉल ड्राईव्ह करतायत थ्रू द कव्हर्स, चांगलं टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी पोहोचतायत. दुसऱ्या धाब्याचा कॉल आहे आणि दुसरी धाव तितक्याच वेगानं पूर्ण होते. 2 धाब्यासोबत सांघिक धावफलक सध्या आपण बघत आहोत 43 धावा. चौदा बॉल नॉट आउट 41. 41 धाब्याचं योगदान देतोय कल्पेश. ऑन साइडला पॉवर बॅक फटका, व्हॉट अ शॉट. मिळाली उंची, मिळाले अंतर, बॉल होतोय सीमारेषेच्या बाहेर. शुभमंतर लॉंगेस्ट हिट ऑफ द टुर्नामेंट सो फार. इट्स अ क्रॅकिंग हिट, सिक्सर. सोबत अंतर सध्या कापत असताना हा वाई हल्ला, एअर स्ट्राईक कल्पेश जाधवची. एकतर्फी किल्ला आतापर्यंत त्यांना या सामन्यात लढवलेला आहे. षटकारांना स्कोर 49. 49 धाबा तर वैयक्तिक कल्पेश जाधव 15 बॉलमध्ये 47 47 धाब्याचं योगदान देत आहेत. पाहिजे तालुका हाफ फॉर्मॅट मधील पहिली वैयक्तिक अर्धशतकी खेळी या ठिकाणी पाहायला मिळेल का? धाबा बनलेले 49 49. हाहाकार सध्या या सामन्यात आपण बघत आहोत कल्पेश जाधवच्या बॅटिंगचा. 15 बॉल नॉट आउट 47 47 धाबा त्यानं बनवलेले आहेत. 5 षटकार 2 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. चांगल्या स्ट्राईक रेटने तो सध्या खेळतोय, एकटा लढतोय या सामन्यात. यावेळेला डीप होणारा फुल टॉस, विचिटचा अटेम्प्ट, पण लाईन खराब आहे. गाईडलाईनच्या अधिक बाहेर चेंडू आपण बघत आहोत. ऑनफिल्ड अंपायर मयूर मार्के सरांचा एक्स्ट्रा रनचा सिग्नल. एक्स्ट्रा धाब्याच्या मदतीने सध्या स्कोर आपण बघत आहोत 50. सांघिक अर्धशतकाची नोंद सध्या धावफलकावरती करत असताना संघ शिवम स्पोर्ट्स गिरसे. टोटल बनली आहे 50. आता डगआउटला कल्पेश जाधवच्या अर्धशतकाचे वेध लागलेले आहेत. ऑन साइडला दिशा दिली आहे, पायात होता बॉल, सन्मान दिला कल्पेश जाधवनं. एक धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. सिंगल धाब्यानं सध्या टोटल आपण बघत आहोत 48 इंडिव्हिज्युअल कल्पेश जाधवची. तर सांघिक धावफलक मात्र 51 या आकड्यावर. चौथ्या क्रमांकावरती बॅटिंग ऑर्डर मध्ये दाखल झालेला मिडल ऑर्डरचा आणखीन एक विश्वासू भरोसेमंद फलंदाज अक्षय, ज्याला सध्या आपण बघत आहोत स्ट्रायकर रेंजला. यावेळेला बॅटची कडा होती, विकेट किपर कडून कॅच ड्रॉप, धाव हवी आहे डायरेक्ट, इट कुड बी डेंजरस. पण तिन्ही यष्ट्या समोर होत्या, बॅटर फ्रेम मध्ये नव्हता. रिस्की सिंगल सरते शेवटी कंप्लीट झालेली आहे. खास करून डग आउटने आता मोकळा श्वास सोडलेला आहे, जो यापूर्वी त्यांनी रोखला होता. डायरेक्ट हिट जर दिला असता तर कल्पेश जाधवला डगआउटचा रस्ता गाठण्याखेरीज दुसरा पर्यायच नव्हता. पण दैव त्याचा सुदैव आहे. लक फॅक्टर सध्या त्याच्या बाजूने. रिस्की सिंगल कंप्लीट, स्कोर 48-48 इंडिव्हिज्युअल त्याचा आपण बघत आहोत. तर सांघिक धावफलक मात्र या सिंगलनं पोहोचले 52. मागच्या 2 षटकात चांगलं कमबॅक झालंय. या वेळेला यॉर्कर बॅटची बाहेरची कडा घेत बॉल मागे चाललाय. थर्डमॅनला चांगलं बॅकअप, धाव इथे मिळणार नाही. डॉट बॉलची होईल समाप्ती.
टीमची टोटल आहे सध्या 52 52. वैयक्तिक कामगिरी पाहिली तर कल्पेश जाधवची भरदार आहे, पण सांघिक कामगिरी हळूहळू आता रन रेट, हळूहळू आता धावांची गती जी नियंत्रणात आणलेली आहे. एंट्री गेट मध्ये जो वाहन चालक आहे सिटीज, थँक्यू. गाडी आपण एंट्री गेट मधून थोडी बाजूला करा, कारण थोड्याच वेळात पाहुण्यांचं आगमन होत आहे. या बलेला स्कूप केल्या, बॉल दिशा दिली आहे, नजाकत बरा फटका, 4 धावा मिळतील, चौकार आणि तालुका हाफ मधील वैयक्तिक पहिलं अर्धशतक साजरं करतोय मॅन फ्रॉम शिवम स्पोर्ट्स गिरशे. कल्पेश जाधवची वैयक्तिक अर्धशतकी खेळली. व्हॉट बॅटिंग. आज षटकार 3 चौकार, 288 चा बॅटिंग स्ट्राइक रेट, 18 बॉल 52 बनवलेले आहेत कल्पेश जाधवनं. चार ओव्हरच्या स्कोर आपण बघत आहोत 56, 56 धावा. स्पेशल फायनल डे जो क्वालिफाईंग टीम साठी या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आला होता. यामागचा उद्देश एकच आहे आमच्या मॅनेजमेंट कमिटीचा, प्रत्येक टीमला जास्तीत जास्त षटकाचे सामने खेळायला मिळावेत. अलीकडे जे लुप्त होत चाललेले आहेत आणि त्याचबरोबर चांगल्या परफॉर्मन्स सहित सर्व खेळाडूंना संधी मिळावी. हा त्यामागचा दृष्टिकोन आपण बघत आहोत. अंतिम षटक स्वतः संघनायक आलाय बाली बागरे. सध्या गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 5 च्या दरम्यान स्टॅकरिनला आपण बघत आहोत अक्षयला. पहिला बॉल फुलटॉस, समोर ड्राइव्ह केलाय, वेगवान फटका होता, एकदा मात्र मिळताना दिसेल. मेन अंपायरला हलण्याची संधी दिली नाही, इतका वेगवान स्टेट ड्राइव्ह होता. मात्र एकच धाव. स्कोर आपण बघत आहोत 57, 57 धावा. कल्पेश जाधव सध्या स्टॅकर इनला सुरुवात त्यांनी केलेलीच आहे आणि आता शेवटी त्यालाच करायचं आहे, त्याला चांगलं ठाऊक आहे. फील्ड पोझिशन मध्ये सध्या होतो थोडा बदलाव. एक फिल्डर बॅकवर्ड पॉइंटला आहे, त्याचबरोबर लॉंग ऑफ आपण बघत आहोत स्ट्रेटेज करण्यात आलेला आहे. या वेळेला समोर गॅप मध्ये खेळतायत, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला बीट करत असताना एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या बाहेर बरोबर ब्लॅक स्क्रीन वर जाऊन आढळतोय. येतो द चौकार. या चौकारासोबत स्कोर सध्या आपण बघत आहोत 61, 61 धावा. पहिल्या डावाचे 4 बॉल अजूनही बाकी आहेत. या वेळेला स्विच इटचा अटेम्प्ट, पण लाईन खराब आहे. इट इज वाईड बॉल. गाईडलाईनच्या अधिक बाहेर चेंडू आपण बघत आहोत. एक एक्स्ट्रा धाव मात्र त्या ठिकाणी मिळताना दिसेल. अतिरिक्त धावेनं शिवम स्पोर्ट्स गिरशीची टोटल सध्या सरकली पुढे 62, 62 धावा सध्या स्कोर बोर्डवर. या वेळेला इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक शफल झाले आणि ग्लान्स केला, बॉल पाठवलाय लॉंग लेगला सीमारेषेच्या बाहेर. कलात्मक फटका, रचनात्मक फटका कल्पेश जाधवच्या बॅटमधून. आणखीन एक नाविन्यपूर्ण फटका, चौकार. आक्रमकता कल्पेश जाधवकडे, तितकंच चांगलं कौशल्य त्याच्या बॅटिंग मध्ये आपण बघत आहोत. या चौकारानं स्कोर 66, 66 धावा सध्या स्कोर बोर्डवर. कॅप्टन बाली भागरेच्या विरुद्ध आता आक्रमण करत असताना कल्पेश जाधव. या वेळेला फुल टॉस, ड्राइव्ह केला थ्रू द कव्हर्स. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कोणी उपस्थित नाहीयेत. इनफिल्डचा फिल्डर पोहोचलाय, चांगलं बॅकअप येताना दिसतंय. दुसरी धाव तोपर्यंत सहजरित्या मिळताना दिसेल.
या 2 धाब्यासोबत स्कोरबोर्डवर टोटल सध्या आपण बघत आहोत 68, 68 धावा. तर वैयक्तिक कल्पेश जाधव या सेकंड सेमीफायनल मध्ये 21 बॉल मध्ये नॉट आउट 62, 62 धाब्याचं योगदान आतापर्यंत देतोय. स्टील 2 टू गो. यावेळेला इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न, पण बॅटच्या टोईनला बॉल लागतो. एक धाव तर बनली आहे. दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात आता फलंदाज अक्षय नॉस्टॅकर यांना यशस्वीरित्या पोहोचलेला आहे. फिल्डिंग मध्ये खराब कामगिरी सध्या आपण बघत आहोत हार्दिक स्पोर्ट शापूरजी. रनिंग बिहाइंड द विकेट फार सुंदर आहे. 2 धावा त्या ठिकाणी मिळताना दिसतील. 2 धाब्यांना स्कोर आहे. 70-70 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. स्टील 1 टू गो. पाहायचं या डावाची सुरुवात तर षटकाराने केली होती अर्जुन बांगरच्या विरुद्ध कल्पेश जाधवनं. आता पहिल्या डावाचा समारोप मात्र कसा असेल, पहिल्या इनिंगची सांगता कशी होईल हे आता पाहण्याजोगं आहे. स्कोर बनलेला आहे 70-70 ऑन बोर्ड. स्टील 1 टू गो. 22 बॉलमध्ये 64 धाब्याचं योगदान देतो कल्पेश जाधव, ज्याने एकतर्फी किल्ला लढवलाय. पायही त्यानंच रचलेल्या पायाचा कलस आता तो अंतिम बॉलवरती चढवेल का. स्टील 1 टू गो. हेलिकॉप्टर लॉफ्ट केलाय समोर लॉंग ऑनला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फास्ट अँड फ्युरियस स्ट्रोक, सुपर फ्लॅटेड पॅरलल स्ट्रोक. सुरुवात केली षटकारानं, शेवट केलाय षटकारानं. पहिला डाव संपला, 70 धावा बनल्या आणि त्यात या 6 ऍड होतील म्हणजे 76, 76 धावा बनल्या गेलेल्या आहेत. आणि सेकंड इनिंग मध्ये 77, 77 धावेचं टार्गेट हार्दिक स्पोर्ट शापूर समोर. पहिल्या धावात मात्र कल्पेश जाधव नावाचं वादळ घोंगवताना पाहायला मिळालं. नॉट आउट 70 धावा त्यानं बनवलेल्या आहेत. तर 77चं टार्गेट मात्र सेट होत आहे. पहिला डाव मात्र संपलेला आहे. दुसऱ्या डावाकडे देखील जावं लागेल. हार्दिक स्पोर्ट शापूरकडे देखील तगडी बॅटिंग ऑर्डर आहे आणि एक्झॅक्टली येणाऱ्या 5 षटकात काय घडेल काय बिघडेल. जनमान बेलपाडा 11च्या विरुद्ध मेगा फायनल मध्ये नक्की दाखल होईल कोण, हा प्रश्न उपस्थित झाला असते. टून विथच कुठेही जाऊ नका, जोडले राहा आमदार चषकाच्या सोबत. आणि जसं दुसरा डाव सुरू होतोय सेकंड सेमीफायनलचा दुसऱ्या सत्रात, कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूयात बदलाव. ऐकूयात विश्वजी केने यांचा आवाज. थँक्यू. लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं आमदार चषकाच्या वतीनं मनपूर्वक सरशार्दिक स्वागत असेल. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. तालुका हाप आणि नक्कीच तालुक्यातील अनेक क्रिकेट खेळाडूंना एकत्रित आणण्याचं कार्य या स्पर्धेच्या वतीनं केलं गेलंय. आणि आता इथून मात्र कुठला संघ मेगा फिनालेसाठी दाखल होईल देखील प्रेक्षकांना पाहायला मिळेल. लेजंड क्रिकेटर मदनजी कथोरे यांचं देखील इथे मात्र आगमन होणार आहे. आणि नक्कीच या स्पर्धेला अनेकांची उपस्थिती दाखवली आहे. नक्कीच अमोलजी कथोरे साहेबांच्या वतीनं आणखी एक दमदार आयोजन आपण पाहणार आहोत. भव्य दिव्य स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी
28 जानेवारी तर 1 फेब्रुवारी या कालावधीमध्ये स्वर्गीय अनंता स्मृती चषक 2026 चा थरार आपण पाहणार आहोत आणि नक्कीच सुंदर अशी स्पर्धा ही देखील आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येणार आहे. 28 जानेवारी तर 1 फेब्रुवारी स्वर्गीय अनंत स्मृती चषक पर्व पहिलं आणि प्रथम पारितोषिक 51,000, द्वितीय पारितोषिक 22,000, तृतीय पारितोषिक 11 आणि चतुर्थ पारितोषिक देखील 11,000 असेल आणि ग्रामीणसाठी 5,500 रुपयांचा नक्कीच एंट्री असेल आणि तब्बल ग्रामीणमधील 32 संघांना इथे मात्र नक्कीच खेळण्याची संधी असेल. 8चा पोल असेल, या गोष्टीची नोंद घ्या. ऑल मुरबाड नक्कीच मुरबाडमधील सर्व संघांना इथे मात्र प्रवेश मिळेल. त्याचबरोबर आणखी एक स्पर्धा आपल्या भेटीसाठी आपण पाहणार आहोत. आमच्या स्क्रीनवरती आई बागेश्वरी चषक 2026 चा थरार असेल, कारण की 20 जानेवारी 2026 ते 26 जानेवारीला मेगा फिनालेचा दिवस आपण पाहणार आहोत. तब्बल 1 लाखाचं पहिलं पारितोषिक असेल, 12,000 प्रवेश फी असेल आणि त्या स्पर्धेमध्ये देखील तालुका हाफ असं देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि स्पर्धेचं विशेष आकर्षण इलेक्ट्रिक बाईक आपल्याला पाहायला मिळेल. आणि सर्व नक्कीच आपण बोलतो ठाणे, रायगड, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर सर्व तालुक्यातील सर्व संघांना तिथे मात्र देखील संधी असेल. आई बागेश्वरी चषक आपल्या सर्वांच्या भेटीसाठी असेल, परंतु तदरम्यान आपण आमदार चषकाचा थरार आपण पाहतोय. अंतिम दिवस, मेगा फिनालेचा दिवस आणि आता मात्र SF2 सेमी फायनल क्रमांक 2 मध्ये अशा आतमध्ये आपण पाहतोय. जिंकण्यासाठी इथून मात्र धावा बनवायच्यात, त्या म्हणजेच तब्बल 77 धावा बनवायच्यात. 76 बनल्या होत्या आणि 77ची आवश्यकता असेल. त्याचबरोबर एक स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी नक्कीच, ज्या स्पर्धेचा लाईव्ह लॉट्स आम्ही केला, देवगाव टायगर्स आयोजित सर्वेश तेलवणे चषक 2025 चा थरार अंडर-25 फॉर्मॅट मधील ही स्पर्धा असेल. दिनांक 28 डिसेंबर ते 31 डिसेंबर हा नक्कीच कालावधी या स्पर्धेचा असेल आणि ज्या ज्या संघांनी प्रवेश निश्चित केला त्यांनी वेळेवरती उपस्थित राहा. अजूनही काही संघ शिल्लक आहेत. जर तुम्हाला प्रवेश निश्चित करायचा असेल तर कुणाल राव, तुळशीदास भांडे आणि दौलत तुपे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. चलूयात मार्शच्या दिशेनं आणि लेजंड क्रिकेटर मदनजी कथोरे साहेबांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आपलं मनपूर्वक सर हार्दिक स्वागत असेल. मंचावरती आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. सलामीची जोडी मध्ये अशा आतमध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल कॅन्डी आणि अर्जुन ही सलामीची जोडी. ज्या कॅन्डीला आपण पाहतोय त्याने ग्रामीण नक्कीच संघातून आपण पाहिला तर तब्बल 100 धावांची आक्रमक इनिंग साकारली होती. या स्पर्धेमध्येच त्याचं नक्कीच हे शतक आपण पाहिलं होतं सर्वांनी आणि आता ॲज अ बॅटर तो मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाला. 100 धावा एखाद्या स्पर्धेमध्ये फार कमी वेळा पाहायला मिळत असतात आणि तो कारनामा केला होता. नॉस्ट्राक एंडला ॲज अ बॅटर सज्ज आहे तो म्हणजेच कॅन्डीच्या नावावरती. आसनगावला बिलॉंग करणारा हा खेळाडू आणि अनंत स्मृती चषकामध्ये एक दिवस 40+ संघ देखील असेल. चांगली संकल्पना सातत्याने आपण पाहतोय अमोल दादांच्या वतीनं. या स्पर्धेमध्ये तालुका हाफ आपण पाहिला आणि नक्कीच अनंत स्मृती चषकामध्ये 40+ एक पोळ आपण पाहणार आहोत. म्हणजेच मुरबाडमध्ये लेजंड क्रिकेटर्सला देखील खेळण्याची संधी असेल, कारण की लेजंड क्रिकेटर नक्कीच आमच्या संवेद आता जोडलेत आणि आय थिंक त्यांच्याशी संपर्क करता करता तिथे मात्र लगेचच अनाउन्समेंट झाली की एक दिवस 40+ राखीव असेल. चला मॅचला आपण सुरुवात करायची. जास्तीचा बेल घेऊ नका, दोन्ही संघांना आपण देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. स्ट्रायकेलाचं बॅटर अर्जुन बांगर आणि अर्जुन बांगरच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती धमाका, दणदणीत खणखणीत चौकार. तर बनवायच्यात सुरुवात दमदार करावी लागेल आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहिलं तर नक्कीच अर्जुनने इथे दिलेला आहे, चौकार आलाय आणि विचार केला तर
पहिल्या डावामध्ये कल्पेशची इनिंग तब्बल 70 धावा त्याने देखील बनवल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने इथे मात्र चांगली सुरुवात करावी लागेल. कल्पेश स्वतः आता गोलंदाजी ट्रॅकवरती ऑलराऊंडरची भूमिका साकारतोय. हो पुनश्च इथे मात्र स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. क्रिकेटमधील सर्वात सुरक्षित सर्वात सेफ फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. बॅक टू बॅक 2 इन अ रो चौकार. दोन चौकार येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 8 वरती जाऊन पोहोचतीये. 77 बनवायच्यात. अर्जुन बांगरकडे एक क्षमता मोठे फटके मारण्याची आणि सध्याच्या घडीला दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून चांगला खेळ होईल यात मात्र शंका नाही. एका बाजूला आसनगावचा कॅन्डी हा खेळाडू आपण पाहतोय ज्याचं नक्कीच 100 धावांची इनिंग त्याने साकारली होती या स्पर्धेमध्ये. आणि समोर अर्जुन द टायगर क्या बात आहे. डीपेक्षा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर धमाका पाहायला मिळाला. दमदार आमदार षटकार. येस आता नक्कीच आपण पाहिलं तर चांगला खेळ राहील आणि यापुढे सर्व झेल प्रेक्षक घेतील त्यांच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि यापुढील जो प्रेक्षक सीमारेषेच्या बाहेर झेल घेईल त्या प्रेक्षकासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. पडद्याच्या बाहेर झेल टिपा आणि 100 रुपयाचं कॅश प्राइज मिळवा. अमोलदादा खतवरे यांची संकल्पना आहे. बॅक ऑफ दी हँड इथे मात्र हॅप ट्रॅकर होतो त्याच्यावरती पुल केलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत स्क्वेअर लेग मधून आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. चांगली इनिंग साकारावी लागेल. धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल. जाऊन पोचेल तब्बल 16 या आकड्यावरती. 61 अजून बनवायच्या. चेंडू शिल्लक आहेत 25. या षटकातील हा अंतिम चेंडू आहे. स्ट्राईक आता मात्र आपण पाहिली तर अर्जुन बांगरकडे. अनेकदा व्यावसायिक क्रिकेटमध्ये अर्जुनने देखील चांगली कामगिरी केली. आपल्या गावाचं आपल्या विभागाचं नाव त्याने देखील नेहमीच पुढे नेलं. परंतु समोर कल्पेश पाहतो आणि कल्पेश वरती वार पे वार पलटवार. वा बाई वा. आमच्या समालोचन कक्षाला आणि मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा हा उत्तुंग षटकार. षटकार आला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 22 धावा. सुरुवात दमदार राहिली आहे. 22 धावा धावफलकावरती जोडल्यात. शिवम स्पोर्ट्स गिरचे संघाची देखील धावसंख्या आपण पाहिली तर ॲज अ कंपॅरिझन 24 धावा होत्या आणि सध्याच्या घडीला हार्दिक स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 22 आपण पाहतोय. 24 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 55 बनवायच्यात. सामना अजूनही बालन्स स्थितीमध्ये. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. जास्तीचा वेळ घेऊ नका कारण की अजून एक सामना शिल्लक आहे. मेगा फिनाले तालुका हापची. तिथे मात्र आपण पाहिलं तर संघ दाखल झालाय बेलपाडा 11 संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट कुठला संघ दाखल होईल मेगा फिनालेमध्ये प्रेक्षकांना लगेचच पाहायला मिळेल. माळाची सन्मानाची बहुनामांकित स्पर्धा आपण पाहतोय. अमोलदादा कथोरे आणि संजयजी दुर्गे या A1 जोडीच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. दोन्ही संघ आपण पाहिले तर शहापूर तालुक्याला बिलॉंग करतात आणि नक्कीच शहापूर विभागातील कोणी ज्येष्ठ आणि वरिष्ठ नागरिक असतील आणि त्यांचे पाठीराखे असतील तर त्यांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरून या मॅचचा आनंद घ्या. तुमचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. मुरबाड नगरीच्या वतीनं 22 धावा धावफलकावरती गोलंदाज गणेश. ओ गणेश वरती आडव्या बॅटने ऑन साइडला. इथे मात्र चांगला स्ट्रोक आहे. एक धाव तर घेतली. दुसरीचा प्रयत्न अर्जुन करणार नाहीये कारण की पहिल्या षटकामध्ये 22 त्याने घेतल्यात आणि त्या अनुषंगाने इथून मात्र स्वतःवरती विश्वास दाखवला जातोय. चांगली फटकेबाजी करावी लागेल. 23 धावा धावफलकावरती आहेत. समोर संघ आपण पाहतोय शिवम स्पोर्ट्स गिरचे त्यांच्या अगेन्स्ट हार्दिक स्पोर्ट्स. 70 धावा एकट्याने बनवल्या होत्या कल्पेश जाधवने. ओ फुलटॉस चेंडू आहे. इथे मात्र मिस्टामिक स्ट्रोक आहे परंतु तिथे क्षेत्ररक्षक नाही आहेत. एका टप्प्याला चेंडू सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक दणदणीत खणखणीत चौकार.
आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक नाहीये. बॅक टू बॅक दुसरा दमदार आमदार चषक चौकार. बॅक टू बॅक दोन चौकार आले. धावसंख्या धावफलकावरती चौकाराच्या मधीनं 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र अर्जुन बांगर इथे मात्र लीडिंग फ्रॉम फ्रंट खेळत असताना मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कारण की वैयक्तिक 30 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. टीथ फॉर टॅथ जशास तसं प्रत्युत्तर दिलं जातोय. जशी सुरुवात शिवम स्पोर्ट्स गिरशे संघाकडून खेळत असताना कल्पेश जाधवनं केली होती तशी सुरुवात अर्जुन करतोय. ओ हा फटका देखील दमदार पाहायला मिळाला. स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याला पार्किंग लॉट मध्ये पार्क केलाय. सीमारेषा पार. अर्जुन ऑन दी फायर. षटकार. क्या बात आहे, क्या बात आहे. कमालीची फटकेबाजी सुरू आहे. षटकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 37 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 77 बनवायच्या आहेत. 37-37 बनल्या. दुसरं षटक अजूनही प्रगती पथावर. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कमालीची फटकेबाजी अर्जुन बांगर 36 वरती वैयक्तिक खेळतो आहे. आता मात्र नक्कीच थोडीशी चर्चा केली जाते. सन्मान्य परेशजी घोरड यांच्या वतीनं जर अर्जुनने अर्धशतक केलं तर त्याच्यासाठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. कॅश प्राइज हो. हा मॅचचा रिदम आपण पाहिला होता. अगदी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आपण पाहिले होते तर चेंज झाले. त्याने झेल टिपला आणि हा सेलिब्रेशन आपण पाहू शकता. कमालीचा सेलिब्रेशन. संदीपला आपण पाहिलं. अगदी नक्कीच संदीपकडे एक क्षमता. मागचा रिधम तोडला त्याने. अगदी विचार केला तर वाडीश मिड ऑफला अगदी आपण पाहिलं तर मिड ऑफला सज्ज होते. मिड ऑफ मधून अगदी मिड ऑनला आले आणि झेल टिपला. आणि नक्कीच या ठिकाणी मात्र सन्मान्य लेजंड क्रिकेटर मदनजी कथोरे साहेबांच्या वतीनं विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र दिले जाईल. यस, जो सेलिब्रेशन आहे तो आपण ग्राउंडच्या बाहेरच करा. नक्कीच सेलिब्रेशन होईल कारण की ही गर्दी नव्हे तर क्रिकेटचे दर्दी आहेत. सेलिब्रेशन होईल कारण की प्रत्येक तालुक्याला बिलॉंग करणारा संघ आहे. प्रत्येकाचे चाहते आहेत, फॅन्स आहेत आणि त्या अनुषंगाने सेलिब्रेशन इथे मात्र पाहायला मिळालं. परंतु आता मात्र बाली नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये सज्ज झालाय. हो, इथे बॅटची लिडिंग एज आहे. फटका फसलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. ओहो, एकने छोडा दुसऱ्याने पकडा. कल्पेशने हा झेल टिपलाय. फलंदाज बाद. दुसरा झटका मधाच्या आतमध्ये टीम हार्दिक स्पोर्ट्स संघाला. फलंदाज बाली 0वरती बाद. ले बेटा अभी टाइम आउट हो सकता है. लवकर नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये जा. टाइम आउट ही फॅसिलिटी नेहमीच क्रिकेटमध्ये आपण पाहिली आहे. वर्ल्ड कप मध्ये देखील आपण पाहिलं तर बांगलादेशच्या फलंदाजाला बाद व्हावं लागलं होतं आणि त्या अनुषंगाने आपण जास्तीचा वेळ घेऊ नका. परंतु सध्या नक्कीच बॅक टू बॅक 2 विकेट्स घेतलेत गोलंदाज गणेशने आणि आमच्या डीजे मास्टरने लगेचच संगीत आपल्यापर्यंत पोहोचवलं. ले बेटा क्या सीन आहे.
येस, मंचावरती अनेक मान्यवर देखील उपस्थित आहेत, कारण की अंतिम दिवस आहे आमदार चषकाचा आणि आमच्या समवेत जोडलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं आणि लाडक्या सर्व प्रेक्षकांचं अमोलदादा कथोरे आणि संजयजी दुर्गे साहेबांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. प्रदीपजी गायकवाड, हरेशजी चौधरी, अनिलजी सरनोबत आणि त्यांची संपूर्ण टीम इथे सज्ज आहे. त्यांनी देखील मोलाचं सहकार्य केलं, त्यांचा हार्दिक आभार. धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस 37-37. आता उर्वरित 18 चेंडू आणि 18 मध्ये 40 धावांची आवश्यकता असेल. कॅन्डी अजूनही खेळपट्टीवरती आहे, त्याच्या बॅटमधून 100 धावा आल्या होत्या या स्पर्धेमध्ये. एकट्यानं 100 ठोकलं होतं. आता त्याला ती जबाबदारी स्वीकारावी लागेल, कारण की अर्जुन बांगर बाद झालेत, बाली बाद झालेत. आता कॅन्डी जो आसनगावला बिलॉंग करतोय आणि त्याने या स्पर्धेमध्ये पहिलं 100 आता 100 ठोकलं होतं. 100 धावांची आक्रमक इनिंग साकारली होती. आता 18 चेंडू 40ची आवश्यकता आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सौरभ वरती जबाबदारी असेल. थोडासा लगेच विनंती असेल संदीप ॲज अ कॅप्टन, थोडासा वेळ आपण वाचवा. 18 चेंडू जिंकण्यासाठी 40ची आवश्यकता. समोर ॲज अ बॅटर कॅन्डी सज्ज आहे. ओहो, फुल टॉस चेंडू, घुटना टेक और सिक्सर देख. वाह भाई वाह, मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ क्रॅकिंग स्ट्रोक. षटकार. षटकार येतो आणि षटकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 43, 43 धावा. 34 अजूनही बडवायच्या आहेत. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज आणि त्याच्यावरती पलटवार. बॅक टू बॅक, 2 इन अ रो, सीमारेषा पार. आणखी एक दमदार आमदार षटकार. हो, थँक्यू डीजे. मागे षटकामध्ये बॅक टू बॅक 2 विकेट्स आपण पाहिले होते. इथे बॅक टू बॅक 2 षटकार येतात. भव्य दिव्य आयोजन आणि आयोजनाचा बादशाह ज्यांना म्हटलं जातं अमोलजी कथोरे दादांचं इथे मात्र नक्कीच हे आयोजन आणि त्यांना साथ दिली आहे संजयजी दुर्गे यांनी, कारण की नक्कीच सेमीफायनल क्रमांक 2 सुरू आहे आणि सेमीफायनलचा सामना आणि मेगा फिनालेचा सामना कसा असावा याचं प्रात्यक्षिक उदाहरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 49, 49 धावा, 77 बनवायच्या आहेत. आता चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच तब्बल 16 चेंडू आणि 16 मध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच 28 धावा. ओ, आणखी एक फटका तर दमदार आहे, परंतु डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक आलाय आणि षटकारांचं प्रत्युत्तर या विकेट्सने दिले आहे. फलंदाज कॅन्डी होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. ते क्या बात आहे, प्रेक्षकांचं देखील मनोरंजन होतोय. की चांगला डान्स देखील आपण पाहिला, परंतु आपण मैदानाच्या बाहेरच हा डान्स करा, कारण की आमचे कॅमेरामॅन तुम्हाला कव्हर करतायत, यात मात्र शंका नाहीये. आणि कुठल्या क्षणाला कुठला नक्कीच व्यक्ती स्टार बनेल याचं नक्कीच सांगता येणार नाहीये, कारण की सोशल मीडिया इतकी ऍक्टिव्ह झाले, इतकी फास्ट झाले आहे की क्षणाचा विलंब न करता माणूस कधीही फेमस होऊ शकतो. आणि त्याचं नक्कीच प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहिलं तर रानू मंडल आणि त्याच्यानंतर ले बेटा धूम, ज्याने नक्कीच जे सॉन्ग गायले ते तुमच्यापर्यंत आमच्या डीजे मास्टरनं देखील पोहोचवला. आणि आता नवीन बॅटर मला शातमध्ये अत्तर साठी इथे मात्र फ्लिक केला. फ्लिक ऑन दी रिक्स. ले बेटा स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर आल्या आल्या अख्तरने सीमारेषेची सफर घडवली आहे चेंडूला आणि हात फटका देखील पाहायला मिळाला. षटकार.
फटका दमदार पाहायला मिळाला. षटकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 55 55 धावा. आता जिंकण्याचं समीकरण 14 चेंडू आणि 14 मध्ये 22 धावेंची आवश्यकता असेल. धावसंख्या 55 बनली, 77 बनवायच्या. हो, चांगला चेंडू पिच केला. इथे मात्र ऑन ड्राईव्ह केल्या डीप मधून मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत. इथे माघारी धाडला कारण की फेकी ॲक्युरेट पाहायला मिळाली आणि तत्पूर्वी इथे चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती एका धावेच्या मधीनं अब तक 56 धावा धावफलकावरती. 13 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावा बनवायच्यात 21. कमालीची इनिंग साकारली जाते आणि हा सामना जसा संपेल तसा मात्र दोन्ही संघ विजयी संघ आणि त्याचबरोबर बेलपाडा 11 संघ आपण लगेच सर्व खेळाडू घेऊन आपण क्रीडांगणाच्या मध्ये यायचे खेळपट्टीवरती, कारण की मेगा फिनाले असेल या स्पर्धेची. तालुका हाफ आपण पाहतोय. 13 चेंडू 21 ची आवश्यकता. हा चेंडू निर्णायक. ओ, हाफ ट्रॅकर त्याच्यावरती पुल केला अनसक्सेसफुल राहिलाय आणि शॉट फाईनला क्षेत्ररक्षकाने हा कमालीचा झेल टिपलाय. सामन्यामध्ये ट्विस्ट, फलंदाज होतोय वाद. फील्ड घेऊ नका, या गोष्टीची नोंद घ्या. 12 चेंडू आणि 21 धावेची अजून आवश्यकता आहे. चला आपण या बॅटर या बाद झालेले बॅटर आपण देखील या. शेवटची सीमारेषा फक्त ओलांडू नका, या गोष्टीची काळजी घ्या. 12 चेंडू 21 ची आवश्यकता असेल आणि नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये सलाम 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 ठोकेल का हे देखील पाहावं लागेल. 12 मध्ये 21 बनवायच्या आहेत. सामना अजूनही बाळण स्थितीमध्ये आहे कारण की शिवम स्पोर्ट्स गेरचे संघ देखील इतक्याच हार मानणारा संघ नाही आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट हार्दिक स्पोर्ट्स या संघाला आपण पाहतोय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 21 बनवायचे आहेत. हा विजय असेल आमदार चषकाचा. जे भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेचं आपण पाहिलं आणि गर्दी देखील प्रेक्षकांची तितकीच आता मात्र पाहायला मिळते आहे. ही गर्दी नव्हे तर ही क्रिकेटचे दर्दी आहेत आणि त्या अनुषंगाने आमदार चषकाला इथे मात्र गर्दी आहे. प्रेक्षकांचा या ठिकाणी मात्र चांगला प्रतिसाद, मान्यवरांचा देखील या ठिकाणी प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर खेळाडूंनी देखील ही स्पर्धा शिस्तीने पार पाडली. त्या अनुषंगाने सर्वांचं पुन्हा नक्कीच या स्पर्धेचे मुख्य आयोजक अमोलदादा कतोरे आणि संजयदादा दुर्गे यांच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि जाऊयात महाराष्ट्र देशानं 12 मध्ये 21 बनवायचे आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आता गोलंदाज स्वतः कल्पेश जाधव जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतोय. समोर आहे बॅटर आता मात्र सज्ज असेल. आता त्याच्या बॅटमधून एक षटकार आला आणि त्याच्या सोबतीनं नुकताच आलेला सलाम देखील पाहायला मिळेल. ओ, चांगली गोलंदाजी. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न झाला होता. क्षेत्ररक्षक बीट होतात परंतु लगेचच इथे मात्र बॅकअप दिलं जातं आणि तत्पूर्वी लेग बायच्या स्वरूपाने एक जाव धावफलकावरती जोडली जाईल. आता मात्र जिंकण्याचं समीकरण 11 चेंडू 20 बनवायच्यात. एक चांगला फ्लाइंग स्टार्ट करून दिला होता ॲज अ बॅटर अर्जुन बांगरनं. त्याच्यानंतर कॅन्डीने 2 षटकार मारले. बाली शून्यावरती जरूर बाद झाले. त्याच्यानंतर आपण विजयला देखील पाहिलं, विजय शून्यावरती बाद झाले. आता तदनंतर अत्तर आले, अत्तरने षटकार मारला आणि आता 6व्या क्रमांकावरती सलाम आला. 11 चेंडूंचं खेळ शिल्लक आहे. 20 धाबा अजूनही बनवायच्यात. एका बाजूला हार्दिक स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला शिवम स्पोर्ट्स गेरसे हे दोन्ही संघ आपण पाहतोय शहापूर विभागाला बिलॉंग करणारे. हो, इथे आडव्या बॅटने ऑन साईडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढल्या. एकच जाव इथून मात्र मिळेल कारण की फेकी देखील ॲक्युरेट मिळाली आहे. एका धावेसाठी आता मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावेंची आवश्यकता असेल. सामना कोणीही जिंको, हा विजय असेल आमदार चषकाचा. हा विजय असेल मुरबाड तालुक्यातील या स्पर्धेचा, कारण की भव्य दिव्य आयोजन आणि आज अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. 10 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावेंची आवश्यकता असेल. समोर ॲज अ बॅटर आता मात्र सज्ज अत्तर. हो हो, दांडी दांडी गोल. यू मिस, आय डेफिनेटली हिट.
फर्निचर डिस्ट्रॉय, विकेटची प्राप्ती फलंदाज बाद आणि हे सेलिब्रेशन आपण पाहू शकता. नक्की जितका सेलिब्रेशन गोलंदाजाने देखील केलं नाही तितका सेलिब्रेशन मैदानाच्या बाहेर प्रेक्षक करतोय. वा बाई वा, फलंदाज बाद. सुंदर संगीत आपण पाहतोय. मुरबाड मतदारसंघाचे दमदार आमदार किक मेकरची भूमिका नेहमीच साकारणे. नक्कीच आपण पाहिलं तर सन्माननीय किसनजी कतोरे साहेबांचं गुणगान गाणारे संगीत आणि त्यांच्याच नावानं हे स्पर्धा देखील आपण पाहतोय. आमदार चषक मुरबाड 20-25 चा तरार आहे. 9 चेंडू जिंकण्यासाठी आता 19 धावेंची आवश्यकता असेल आणि नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती योगेशला आपण पाहतोय. 9 चेंडू 19 धावेंची आवश्यकता. कमबॅक करून दिलाय कल्पेश जाधवने. लीडिंग फ्रॉम फ्रंट खेळतोय, चांगली गोलंदाजी करतोय. हो, रायझिंग अँड सरप्राइझिंग, हा चेंडू येतोय डॉट. मला वाटतं की डीजेचा आवाज देखील आता कमी येईल, कारण की जितका आवाज प्रेक्षकाचा येतोय हे सेलिब्रेशन आहे. वा बाई वा, ले बेटा. 8 चेंडू 19 धावेंची आवश्यकता असेल. मौज कर दी भाई आपने. 8 मध्ये 19 बनवायचे आहेत. हो, पुन्हा एकदा फिरकी खेळणारा चेंडू होता, परंतु दिशा पाहावी लागेल, लाईन चेक करावी लागेल. वाईट +1 अशा अवांतरच्या स्वरूपाने 2 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. या 2 धाबा संजीवनी देण्याचं कार्य जरूर ठरतील हार्दिक स्पोर्ट्स या संघासाठी. जिंकण्याचं समीकरण आता मात्र 8 मध्ये 17 आणि 17चा खतरा कुठल्या संघाला असेल हे देखील प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 8 चेंडू 17 बनवायच्यात, 60 तर बनलेल्या आहेत आणि आता मात्र ही जबाबदारी आहे दोन्ही बॅटर्स वरती. मधाच्या आतमध्ये सलाम आणि योगेशला आपण पाहतोय. 8 मध्ये 17. हो, चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय कल्पेश जाधव आणि ते मात्र एकच धाव मिळेल. आणि असं वाटतं की प्रेक्षक नक्कीच जो उत्साह वाढवतोय तो हार्दिक स्पोर्ट्स या संघाचा नसावा, कारण की जेव्हा जेव्हा विकेट जाते तेव्हा तेव्हा शिवम स्पोर्ट गिरशेच नक्कीच मनोबल वाढण्याचं कार्य त्याच्याकडून केलं जाते. परंतु प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी असेल. पडद्याच्या बाहेर एखादा झेल टिपा आणि 100 रुपयाचा कॅश प्राइज मिळवा. 7 मध्ये 16 बनवायच्यात. हा चेंडू निर्णायक. कल्पेश जाधव सज्ज होतोय. हो, समोरच्या दिशेने खेळून काढल्या, फोर्स केल्या चेंडूला. गॅप शॉट सिलेक्शन आहे, क्षेत्ररक्षक दूरवरून येतात. 1 धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होता आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट आणि अशा पद्धतीनं 2 धावेंच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 63 धावा. आता जिंकण्याचं समीकरण उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 6 मध्ये 14 धावेंची आवश्यकता. मधाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक संधी असेल आपल्याकडे आणि देऊयात ती संधी डीजे मास्टरला आणि ऐकूया त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर. आणि नक्कीच ही स्पर्धा आपण पाहिली तर चांगलं कार्य केलं आणि आजच्या दिवसामध्ये बीके स्पोर्ट्स लाईव्हच्या वतीनं आमदार चषकाला नक्कीच प्रेक्षकांची पसंती देखील तितकीच होती. तब्बल 50,000हून अधिक लोकांनी ही स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून एन्जॉय केली. त्या सर्व नक्कीच आम्ही प्रेक्षकांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. 6 चेंडू 14 धावेंची आवश्यकता.
अशफाकजी बेक यांच्या वतीनं नक्कीच आपण पाहिलं तर प्रेक्षकांनी आईवा झेल टिपला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज. आमचे मुख्य आयोजक अमोलदादा कतोरे यांच्याकडून 100 रुपये, 300 रुपयाचा कॅश प्राइज प्रेक्षकांसाठी. इथे मात्र चेंडू हवेत, झेल होईल की पाहावं लागेल. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र कमालीचा झेल टिपला. आणखी एक विकेटचं पतन, फलंदाज बाद. थँक्यू डीजे मास्टर. विकेटची प्राप्ती झाली आहे, चांगला फटका एक्झिक्यूट केला होता, परंतु आपण पाहिलं तर चेंडू बराच वेळ हवेत होता. त्या अनुषंगाने चांगला झेल देखील तिथे मात्र वाईडिश लॉंगॉनला टिपला. आता मात्र जिंकण्याचं समीकरण उर्वरित 5 चेंडू 5 मध्ये 14 बनवायचे आहेत आणि नवीन बॅटर पदाच्या आतमध्ये सुमित 8व्या क्रमांकावरती येतोय. 5 चेंडू जिंकण्यासाठी 14 धाब्यांची आवश्यकता. हो, इथे मात्र नक्कीच बॅकफुटला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला होता. एक चिक्की सिंगल धावफलकावरती जोडली जाईल आणि आता मात्र जिंकण्याचं समीकरण 4 चेंडू आणि 4 मध्ये 13 धाब्यांची आवश्यकता. चार चेंडू आणि 13 धाब्यांची आवश्यकता. चार मध्ये 13 बनवायचे आहेत आणि हा चेंडूवाला डॉट. डॉट बॉल आलाय आणि आता मात्र जिंकण्याचं समीकरण 3-13. 3-13 कोणाचे वाचतील पाहावं लागेल. ओ, ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, हा चेंडू देखील आलाय डॉट. चेसिंग कंपल्सरी त्या अनुषंगाने आता 2 मध्ये 13 धावा. कल्पेश, हा सामना जिंकला तर त्या प्रेक्षकाला आधी खांद्यावरती उचला तुम्ही जरूर. 2 मध्ये 13 बनवायचे आहेत. ओ, फटका दमदार आहे, क्या बात आहे. क्रॅकिंग स्ट्रोक, मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर हा धमाका पाहायला मिळाला. षटकार. थँक्यू. एक चेंडू 7 धावा बनवायच्या आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे. त्या अनुषंगाने एखादा खराब चेंडू, एखादा वाईट किंवा एखादा नो, इथे मात्र सामन्याचं चित्र वेगळं असेल. 1 मध्ये 7. गोलंदाज तयार. हो, चांगला चेंडू आणि इथे मात्र नक्कीच निसटता सामना पुन्हा एकदा कमबॅक केला आणि हा सामना जिंकलाय शिवम स्पोर्ट्स गेरचे संघानं. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक हार्दिक स्पोर्ट्स. चला आपण दोन्ही संघ आपण लाईनअप करा खेळपट्टीवरती. मुरबाड संघ आणि शहापूर संघ आपण लाईनअप करायचंय. बाहेरून आपण लाईनअप करायचं आणि कल्पेश जाधवला आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच, ज्याने कमालीची फटकेबाजी साकारली. तब्बल 70 धावांची इनिंग
23 चेंडूमध्ये साकारली आहे आणि तोच ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. मदनजी कतोरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊयात कल्पेश जाधवला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. ग्रामीण मधून खेळत असताना त्यांचा संघ रनर अप देखील राहिला आणि आज ऑलराऊंडरची भूमिका पुनश्च त्यांनी स्वीकारली आणि गोलंदाजी देखील चांगली केली आणि फलंदाजी देखील आक्रमक केली आणि त्याला आपण देऊयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार.